मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. आणि ही बातमी आहे बदलापूरमधून. बदलापूर शहरातल्या बहुतांश शाळा आज बंद ठेवण्यात आल्यात. कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्यात. आज बदलापूरमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संस्था चालकांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे आज बदलापूरमधल्या शाळा बंद आहेत. ठाकरे गटाचा आज बदलापूरमध्ये मोर्चा आहे आणि काल अशी अभूतपूर्व परिस्थिती बदलापूरमध्ये उद्भवलेली. हजारो बदलापूरकर काल रस्त्यावर उतरलेले होते. ठिकठिकाणी बंद केला होता. रेल्वे सुद्धा रोखून धरली होती. मोठं आंदोलन काल बदलापूरमध्ये झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आज बदलापूरमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला आणि सर्व शाळा बदलापूर शहरातल्या आज बंद ठेवण्यात आल्या. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या बरोबर आहेत. चंद्रशेखर, एकंदरीतच आज सकाळपासून बदलापूरमधली परिस्थिती कशी आहे? शाळा बंद ठेवल्याचं कळतंय. काय काय नेमकं आज बदलापूरमध्ये आहे? काल झालेल्या हिंसक आंदोलनामुळे आज बदलापूर शहरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानकावर जे हिंसक आंदोलन झालं होतं त्यामुळे तब्बल 9 तास रेल्वे रोखून धरण्यात आली होती आंदोलकांमुळे आणि त्याला थोडंसं गालबोट लागलं होतं. त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त रेल्वे परिसरात पण आहे. मात्र आता ज्या सकाळपासून जी रेल्वे सेवा आहे ही सुरळीत सुरू आहे. चाकरमानी हे आपल्या कामावर निघालेले आहेत. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर शांततेचं वातावरण आहे. मात्र बदलापूर शहरामध्ये जे काही मेसेज पास होत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे जी विविध कंपन्यांची जी इंटरनेट सेवा आहे ही बंद ठेवण्यात आली आहे. काल रात्रीपासूनच ही इंटरनेट सेवा बंद आहे. तसेच जे काही शाळा आहेत बदलापूर शहरातील बहुतांश शाळा म्हणजे सर्वच शाळा आज शहरातील बंद ठेवण्यात आलेला आहे. कारण की काल जे हिंसक आंदोलन झालं होतं त्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा उपाय म्हणून जे काही संस्था चालक आहेत शहरातील त्या सर्वांनी या सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. आज जे काही ठाकरे गट आहे जो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षातर्फे एक मोर्चा काढण्यात आल्याचं आवाहन करण्यात आलं होतं. ज्या सुषमा अंधारे आहेत या पक्षाच्या नेत्या या स्वतः बदलापूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुठेही आता या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून जो पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे. सध्या तरी बदलापूर शहरात शांततेचं वातावरण आहे. आता काही दुकानंही उघडायला लागलेली आहेत. त्यामुळे फक्त शाळा बंद आहेत. मात्र अजूनही कुठेही काहीही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. ठीक, चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.